दादा ही नाम होता है ना बाकी इधर से आओ ना थोडा मागे सर का ते चौथ्या दिवशी आमचा युक्तिवाद करताय पक्ष आणि चिन्ह आणि मी स्वतः त्यानंतर अरविंद सावंत अच्छा पैसा आगे मत गाँव इथे मुझे बोलना है वो आइडिया डालो थोड़ा मेरे ऊपर मत रखो जोरदार चालले ए भाई साइड से पकड़ लेना भैया साइड से निवडणूक आयोग ज्या पद्धतीने सुनावणी घेतली सुनावणी न घेता मराठी कोणतीही सुनावणी न घेता अरे सुनते रहे यार शांत रहो ना थोड़ी देर एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह मान्यता दिली ते किती बेकायदेशीर आहे. पक्ष संघटना फुटलेली नाही. विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही. ह्याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता. न्यायमूर्तींनी काही प्रश्न विचारले, काही त्यांच्या मनामध्ये काही भूमिका होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या आणि त्याला कपिल सिब्बल यांनी शिवसेने माननीय उद्धव ठाकरे साहेब या पक्षाचे प्रमुख आहेत त्या शिवसेनेची स्पष्ट केली. मुळात आमचा युक्तिवाद असा आहे की ज्या तारखेला पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती. फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे. पक्ष केव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं नंतर काय झालं त्यापेक्षा जून 21 2022ला ही घटना घडली अरे असं बोलतात ते चिन्ह आणि पक्ष मत बोलो त्याचा निकाल हा असायला पाहिजे. कपिल सिब्बलांकडनं स्ट्रक्चर जे सांगितलं गेलं जे स्ट्रक्चर सांगितलं होतं त्याच्यावरती कोर्टानं समाधान मांडल्याचं बघायला मिळालं. पक्षाचं स्ट्रक्चर हे डेमोक्रॅटिक पद्धतीनंच उभं केलेलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. त्याच्यानंतर खाली 13 नेते आहेत. 32-33 उपनेते आहेत. राज्य संघटक आहेत. सचिव आहेत. हे पक्षाचं स्ट्रक्चर डेमोक्रॅटिक पद्धतीनं उभं केल्यावरती त्याची माहिती आम्ही घटनेनुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार निवडणूक आयोगाच्या आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे आणि निवडणूक आणि ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी मागितली त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही त्यांना दिली आणि त्या आमच्या कागदावरती निवडणूक आयोगाचा सही शिक्का अधिकार होत नाही की पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जो आहे तो दुसऱ्या कोणाला देणार. बरोबर आहे. पोच पावतीचा मुद्दा सिब्बलांनी उपस्थित केला. तोच महत्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला अशा प्रकारे मान्यता देणं मूळ पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य. सर ॲफिडेव्हिटचा मुद्दा आला ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाकडनं ॲफिडेव्हिट दिले त्याचा आकडा कपिल सिब्बलांनी सांगितला 19 लाख हा सिब्बलांकडनं समोरच्या बाजूचा हे आकडा सांग 4 लाख हे कशा